नमस्कार, एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मुलांनी होळीच्या राखेत माती खेळून धुलीवंदन केले साजरे। धुलीवंदन हा सण होळीच्या दिवशी साजरा केला जातो। यास धुळवड असेही म्हणतात। परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावतात। प्रत्येक प्राणी मात्राचा देह हा पंचमहाभूतापासून बनलेला असतो। पृथ्वी, आप, त्वच, वायू, आकाश अशा या पंचमहाभूतांचा क्रम आहे। पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन। या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते। त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भेटणारी गुढी भरण्याची पद्धत आहे। या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात। सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते। या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात। असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही। मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात। तर लहान मुलांनी होळीच्या राखेत माती खेळून एकमेकांना लावून धुलीवंदन अर्थात धुराडी साजरी केली। प्रतिनिधीसह एमके न्यूज महेश कांबळे, अहिल्यानगर। नाव तुझं रे बाळा? अपूर्व। आडनाव? सोनवणे। सोनवणे। आज तू हे जे खेळतोय धुलीवंदन, तर आज तुला काय माहिती आहे का माती खेळली जाते आजच्या दिवशी? का खेळली जाते माती? सांगतो नाही। पण माती खेळतात एवढंच माहिती आहे तुला? मग तू आज रंगाच्या ऐवजी माती खेळतोय। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।